ज्या काँग्रेसनं तुमच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा मागच्या काळामध्ये प्रयत्न केला, ज्या काँग्रेस बरोबर वेळ आली तर मी माझं दुकान बंद करून टाकेल पण मी काँग्रेसशी युती करणार नाही, त्या वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या पुत्रांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या दिलेल्या आहुतीला न मानता काँग्रेसच्या पंजाला मतदान केलं. मला तरी असं वाटतं की याच्यासारखा दुर्दैवाचा दिवस कुठला नाहीये. 9 खासदार निवडून आले मला माहिती आहे, पण दलितांची आणि मुस्लिमांची मतं जर आपण यावेळेस त्यांची मायनस केली तर संभाजीनगरचा विजय आपल्या डोळ्याच्या समोर आहे. इम्तियाज जलील उभा राहिल्यानंतर संदीपान भुमरे निवडून आले, याचं आपल्याला समोर जिवंत उदाहरण आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुकांचे जे निकाल आपल्या समोर लागले आहे त्या निकालामध्ये जर यांची मतं मायनस केली तर हे 9 नाही, एक सुद्धा खासदार यांचा निवडून आला नसता, हे चित्र स्पष्ट आहे. मी या ठिकाणी शिंदे साहेबांचं आणि सगळ्या खासदार साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. सगळ्या खासदार साहेबांनी या ठिकाणी विनंती केली की श्रीकांत शिंदे साहेबांना मंत्री करा, पण आदरणीय मुख्यमंत्री साहेब, ज्याप्रमाणे आपण मागच्या भाषणामध्ये बोलला होतात, कोल्हापूरच्या सभेमध्ये बोलला होतात की राजाचा पोरगा हा राजा होणार नाही, जर त्याच्या माध्यमातून शिवसैनिकाला मी मोठं करेल, आणि तो शब्द तुम्ही पाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि आदरणीय या ठिकाणी प्रतापराव जाधव सारख्या शेतकऱ्याच्या पोट्याला तुम्ही या देशाचं मंत्री केलं, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आज आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी विनंती करणार आहे, लोकसभेमध्ये जरी आपल्याला 7 सीट निवडून आले असल्या तरी 90 दिवसावर आपली विधानसभेची निवडणूक आहे. 6 महिने परीक्षा आपली झालेली आहे आणि 90 दिवसानंतर आपल्याला विधानसभेच्या समोर जायचं आहे. आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बोलणाऱ्यांनी जे सांगितलं, आपले 50 आमदार आणि नंतर ज्या सीट आपल्या ताब्यामध्ये मिळतील, ज्या सीट आपल्या वाट्याला येतील, त्यामध्ये आपल्याला निवडून येण्याकरता जर ताकद वाढवायची असेल तर आजपासून आपल्याला कामावं लागणार आहे. आणि मी आपल्याला खात्री देईल, हे अफवाचं जे फुग्गा आहे हे फुग्ग जास्त दिवस टिकणार नाही आहे. हे फुग्ग जास्त दिवस टिकणार नाही आहे. काही दिवसामध्येच लोकांच्या लक्षामध्ये हे येऊन गेलाय, अहो आम्ही एवढी कामं केली, शिंदे साहेबांनी एवढी कामं केली, जर ती वाचायला बसलो तर या ठिकाणी 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा काढून दिला, महिलांना 50% या ठिकाणी प्रवास करण्याकरता या ठिकाणी सूट दिली, जे प्रकल्प ज्यांची सुप्रमा आजपर्यंत झाली नव्हती अशा शेकडो प्रकल्पांना सुप्रमा करण्याचा प्रयत्न केला, रस्त्यांची जाळं या ठिकाणी नेमण्याचा प्रयत्न केला, ज्या ज्या ठिकाणी महामंडळांना पैसे द्यायला पाहिजे त्या त्या ठिकाणी महामंडळांना पैसे दिले. या सगळ्या गोष्टी केल्याचा उल्लेख या निवडणुकीमध्ये झाला नाही. या निवडणुकीमध्ये उल्लेख झाला की ते या ठिकाणी घटना बदलवणार आहेत. ते जर निवडून आले तर मुसलमानांना जणू काही पाकिस्तानामध्येच पाठवून देणार आहेत, अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्यात आलं. आणि आज सगळ्या लोकांच्या लक्षामध्ये ते आल्यानंतर दिवस फार काही लांब नाहीये, 90 दिवसावर या ठिकाणी ही घटना येऊन बसलेली आहे. मी आपल्याला खात्री देतो की आपण 7 सीट जरी निवडून आलेल्या असल्या तरी भारावून न जाता विधानसभेच्या तयारीला या ठिकाणी लागायचं आहे. काही ठिकाणी आपल्या सीट कमी मतांनी पडल्या. जीवन में गिरना भी अच्छा है, औकात का पता चल जाता है, बढ़ते हैं जब हाथ उठाने को तो अपनों का भी पता चल जाता है. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्या शिवसैनिक बांधवांना मी शुभेच्छा देत असताना एवढंच सांगणार आहे की आदरणीय शिंदे साहेबांना आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये पाहिलं, जसा एखादा जिल्हा प्रमुख काम करतो, जसा एखादा तालुका प्रमुख काम करतो, तशा पद्धतीने या माणसानं आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये काम केलं. मग तो उमेदवार शिवसेनेचा असू दे, तो उमेदवार भारतीय जनता पार्टीचा असू दे, अन्यथा तो उमेदवार जानकर साहेब सारखा असू दे, प्रत्येकाकरता या माणसानं रात्रंदिवस एक केले. आणि आज आपले 7 खासदार या ठिकाणी निवडून आले. आपल्यावर कोणी किती टीका करत असले तरी आपण ग्राउंडवरचे लोक आहेत, आपण जमिनीवरचे लोक आहोत. आपल्याला कधीच वाटत नाही की आपण मंत्री आहे, अजूनही आपण पान ठेल्यावर बसणारे लोक आहोत. त्याच्यामुळे आपल्याला मंत्रीपदाचा अजूनही भाव नाही आहे. त्यामुळे आपण जमिनीवर आहोत. आणि मी फार मोठ्या गोष्टी करणार नाही, इथे सगळे खेड्यातले आणि शहरातले लोक साहेब, खासदारकीच्या वातावरणानंतरच्या विधानसभेच्या वातावरणामध्ये फरक आहे, हे सगळ्या नेत्यांना मान्य आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक वेगळी असते, जिल्हा परिषदेची निवडणूक वेगळी असते, नगरपालिकेची निवडणूक वेगळी असते, आमदारकीची निवडणूक वेगळी असते
आणि खासदारकीची निवडणूक वेगळी असते. आम्हाला बऱ्याच ठिकाणी 80% मुस्लिम मतं देतात, वाडेचे वाडे दलितांचे आम्हाला मतं देतात. पण यावेळेस मुस्लिम वस्ती गेल्यानंतर ते असं काही सांगायचे, इस बार मत बोलो भाई साहब, इस बार हमको वोट का मत बोलो. जणू काही या ठिकाणी जी भीतीचं वातावरण घातलेलं होतं, ते भीतीचं वातावरण इतकं भयानक होतं की आमच्या खेड्यामध्ये 65 मतं ही हैदराबादला होती. ती लोक कशी आली माहिती आहे तुम्हाला? जळगावला हैदराबाद विमान सुरू झालेलं आहे, विमानाने ते लोक मतदान करायला आली. म्हणजे अशा पद्धतीचं चित्र या महाराष्ट्रामध्ये मतदानाच्या रूपाने तयार करण्यात आलं होतं. पण मी आपल्याला खात्री देणार आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाच्या व्यतिरिक्त व्यक्तीला सुद्धा जास्त प्रमाणात महत्व दिलं जातं. 50% तुमचा उमेदवार कसा आहे याला सुद्धा महत्व दिलं जातं. म्हणून मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंती करेल, आपण काळजी करू नका, आम्ही आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी विजयी पताका विधानसभेची फडकवण्याकरता प्रयत्न करू. चिठ्ठी आलेली आहे, पण मी चिठ्ठी न येण्याच्या पहिलेच माझं भाषण